नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीकांत बेर्डे एक असा अभिनेता ज्याच्या अभिनयाने महाराष्ट्राला खूपच वेड लावले होते, ज्याच्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवले होते. आज तो पुन्हा एकदा आपल्यासमोर परतला आहे, तेही AI द्वारे. आणि हे शक्य केले चित्रपट दिग्दर्शक महेश कोठारे यांनी. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे नुसता अभिनेता नव्हता, तर तो मराठी माणसाची भावना, हसू आणि आठवणींचा हिरो होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांनी अशी ही बनवाबनवी, धूमधडाका व संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन केले व महाराष्ट्राने याला लक्ष्या असे नाव दिले आणि सगळ्यांचा लाडका लक्ष्या असं म्हणून संपूर्ण महाराष्ट्र लक्ष्याला ओळखू लागला व असा हा सगळ्यांना हसवणारा लक्ष्या एक दिवस सर्व महाराष्ट्राला रडवून गेला. लक्ष्याच्या आठवणीत महेश कोठारे यांनी एक निर्णय घेतला की लक्ष्याला पुन्हा एकदा जिवंत केला तर, परंतु हे शक्य नव्हते. पण सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात महेश कोठारे यांना एक कल्पना सुचली व त्यांनी AI नुसार लक्ष्या पुन्हा एकदा पडद्यावर दाखवण्याचा निर्णय घेतला. आणि सध्या हा लक्ष्याचा एक AI नुसार आर्टिफिशियलनुसार आपल्याला लक्ष्याला एका नवीन पडद्यावरती पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं नाव असणार आहे मिशन भाऊंचा धक्का. हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. तुम्ही हा चित्रपटाचा टीजर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, चित्रपटाचा टीजर पाहून चित्रपट खूपच दमदार झालेला असेल असं अनुभव येत आहे. तुम्ही हा लक्ष्याचा नवीन चित्रपट पाहायला किती उत्सुक आहात हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी नवीन अपडेट तुम्हाला आमच्याकडून सर्वात अगोदर भेटून जाईल. धन्यवाद.